नाव माझं गणेश आणि तुम्ही बघताय गणाचा ट्रॅव्हल. सोबत आहे आपल्या आधी हरप्रीत आणि जुना ऑफिसर मित्र भेटलेला आहे. तुमचा भाऊ आज गणपती बघायला आला, तुम्हाला सगळे गणपती दाखवणार आहे. धूम 5ची एंट्री मारत आपण केलं पुण्याकडे पलायन. आपल्या गाडीला जागा नव्हती पण गाड्या इकडे तिकडे सारून गाडी लावली आणि आपण पहिल्या मानाचा गणपती बघायला निघालो. मित्रांनो तुम्ही बघताय आता मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती. कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती पण आता त्याला सेंदूर लावल्यामुळे सुमारे 3.5 फुटा एवढी उंची झालेली. शहाजीराजे यांनी 1836 मध्ये लाल महल बांधला. त्याच वेळी जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळी लढाई करायला जात असत त्यावेळेस या गणपतीचे दर्शन करून लढाई करण्यात जातात. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. गर्दन में वार है कौन से मिट्टी के बने हो तानाजी? दगडूशेठला दरवर्षी वेगवेगळे देखावे लावले जातात. या वर्षी आहे जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेश, तर गेल्या वर्षी होते राम मंदिराचे थीम. तुम्ही बघता येतं किती गर्दी. आपले सगळे भाविक आलेले आपले मनोभाविक गणपती बाप्पाची पूजा करतात. तुम्ही बघू शकता गर्दी तर एवढी की काही विषय नव्हता. रात्रीचे 12 वाजले होते पण गर्दीची काही कमतरता नव्हती. प्रत्येक भाविक आपापले लहान मूळ घेऊन खांद्यावरती चालत होतं. बाप्पाच्या चरणी प्रत्येक जण आशीर्वाद घेण्यासाठी रांगेत उभा होता. मित्रांनो तुमचा भाऊ आज गणपती बघायला आला. तुम्हाला सगळ्या गणपतीचं दर्शन एकदम व्यवस्थित दाखवणार. तुम्ही माझ्यासोबत राहा, तुम्हाला सगळ्या गणपतीचं दर्शन दाखवतो. दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन झालं आपण पुढच्या गणपती गाव बाप्पाकडे आलो आणि पुढचा गणपती बाप्पा होता नवसाचा गणपती. गर्दी तर एवढी होती पण तुमचा भाऊ गणपती बघायला आला म्हणजे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला मी सगळ्या गणपतीचं बरोबर दर्शन दाखवतो. तुम्ही फक्त बघत राहा. मित्रांनो हा आहे श्री तांबडी जोगेश्वरी मानाचा दुसरा गणपती. आतमध्ये जाऊन आपण बाप्पाचं दर्शन घेऊ. चला तर पोहोचलो आपण गुरुजी तालीम मंडळापाशी. हा आहे मानाचा तिसरा गणपती. इथे येऊन बघतो तर गर्दी तर भयंकर होती. बघताय श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपतीचा हा मानाचा भारतातील सर्वात पवित्र मानले जाणारे या जगन्नाथपुरी मंदिराची प्रतिकृती इथं पुण्यात साकारलेली आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथं प्रतिकृती उभारलेली आहे. हमारे पुराने ऑफिस के भाई बोला था नहीं आने का लेकिन आ गया. कहाँ से आ गया? झूठे हैं लोग. झूठे नहीं है भाई, गए बंदा है भाई लोग जिसके ऊपर आप बैठो का पूरा हम छत्रपती राजाराम मंडळाने हे गोल्डन टेम्पलची इथं प्रतिकृती उभारली आहे. त्यालाच बघायला आपण आलो. सोबत आपले ऑफिसचे मित्र पण जमले. भाऊ चालले पण अडकते भाऊ आता.
भयंकर रस्ता आहे मित्रांनो. या रस्त्याने येणं म्हणजे पंजाबला गेलं परवडं, पण इकडं ना एवढी गर्दी आहे. गर्दीचा पुरा आला इकडं. विचार केला होता आज संध्याकाळी उशिरा जावा, गर्दी कमी असेल, पण काय फायदा नाही. गर्दी आणि पुण्यात नसणार हे कधी होणार नाही. तुम्ही कुठं पण जावा तुम्हाला गर्दी भेटणारच. सिग्नलवर जावा नाही तर रस्त्याने चला, गर्दी फिक्स असणारच. मंदिरात प्रवेश करता तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं प्रतिमा दिसतील. एकदम चांगल्या प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. पुणे तिथे काय उणे मानतात ना ते हेच, कारण यावर्षी या मंडळाने उभारलाय अमृतसर गोल्डन टेम्पलची प्रतिकृती. ही बाप्पाची मूर्ती पाहिली की मन कसं एकदम प्रसन्न होऊन जाते. तू परमेश्वर तुझा ईश्वर, सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत मुझा विनायक. सुवर्ण मंदिर बघून झालं की आपण पुढच्या मंदिराकडे आलो. पुढचा देखावा होता उज्जैन महाकाल मंदिराचा. लाईनला उभं राहिलो होतो, गर्दी तर होती सगळीकडे. मंदिराच्या पायथ्यापाशी गेले की काकाने काठी आठवू टाकले, पण काकाला म्हणलं जाऊ दे, माझा नंबर आला. काका म्हणलं ठीक आहे जा बाळा. मग पुढे गेलो, दर्शनाला सुरुवात केली. तुम्ही बघता इथं उज्जैन महाकाल मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. आपण उज्जैनला जाऊ शकलो नाही, मग तुम्हाला इथूनच दर्शन देतो मी बाप्पासोबत. तुम्ही बघा कसं दिसतंय, एकदम व्यवस्थित. चालून पोटात भूक पण लागली होती. मग काय हे गडे भेटले, म्हटलं आता काय तर थंडगार घेऊया. काकांपासून लस्सी घेतली, शिपेला थोडीशी जर तरतरी आली अंगामध्ये. मग परत प्रवास सुरू केला आपण. मित्रांनो, पुण्यातील गणपती म्हणजे जत्रेपेक्षा कमी नसते किंवा दिवाळीपेक्षा कमी नसते. तुम्ही बघताय, तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं भेटू शकतायत. मित्रांनो, तुम्ही बघता शनिवार मंडळानं केलेला हा वृंदावनचा देखावा. एकदम भारी प्रकारे सगळं एकदम दृश्य आहे. मित्रांनो, कसबा पेठचा गणपती बघितला की पुढचा गणपती होतो नाना हाऊस तरुण मंडळ. या मंडळाने साकारले केदारनाथची प्रतिकृती.
झाली घराकडे निघण्याचे. पहाटेचे 4 वाजले आहेत. रात्री 10 वाजता आपण आलो होतो. सगळं गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला गणपती बाप्पा मोरया.